नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे अजीवन शिक्षण किंवा शिक्षणाला वय नसतं. आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, नवीन शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये हा विषय येतो. तुम्ही म्हणाल की कायद्याचा हा कार्यक्रम आहे आणि अजीवन शिक्षण ह्याची कशी काय सांगड घालता? तर असं आहे की शिक्षण हा आपल्या प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. संविधानाने आपल्याला फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार आपल्या सर्वांना आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे अजीवन शिक्षण, म्हणजे मूळ शिक्षण जेव्हा आपलं संपतं, डिग्रीचं शिक्षण संपतं आणि त्याच्यानंतर कौशल्य किंवा नवीन शिक्षण सुरू होतं, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम असावा जेणेकरून आपण हे जे बदलतं जग आहे त्याच्यामध्ये आपण गती पकडू शकू, हा आजचा विषय आहे. आणि यासाठी आपल्याकडे चर्चा करण्याकरता 2 पाहुणे आलेले आहेत. त्यापैकी आपल्या पहिल्या पाहुण्या ज्या तज्ज्ञ आहेत त्या डॉक्टर साईगीता मॅडम. आपलं इथे स्वागत आहे. डॉक्टर साईगीता चित्तुरू यांनी अध्यापन, संशोधन, प्रशिक्षण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात 2 दशकाहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिलं आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था अर्थात टिस्टच्या आजीवन शिक्षण विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत. डिप्लोमा इन जेरंटॉलॉजी आणि युवक नेतृत्व यासारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांचं यशस्वी नेतृत्व त्या करत आहेत. युनायटेड नेशन्स, UGC आणि NCERT सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही धोरणात्मक योगदान त्यांनी दिलं आहे. युवक विकास, प्रौढ शिक्षण आणि सामाजिक जेरंटॉलॉजी या क्षेत्रातील त्यांचं संशोधन आणि कार्य समाजाला नवीन दिशा देणारं ठरलं आहे. त्यांच्याबरोबर मिलिंद पाटील हे सुद्धा आलेले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील यशानंतर आता सामाजिक कार्याला आपलं आयुष्य समर्पित करणारे मिलिंद शांताराम पाटील. IIT बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेतल्यानंतर तेल आणि वायू उद्योगात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तब्बल 36 वर्षाचा दांडगा व्यावसायिक अनुभव पाठीशी असलेले मिलिंदजी पाटील एकीकडे व्यावसायिक यश आणि दुसरीकडे 95 वर्षाच्या वडिलांची काळजी घेतानाच त्यांनी मुंबई विद्यापीठातून संस्कृतमध्ये MA आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून जेरंटॉलॉजीचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. तुम्ही IIT इंजिनियर आहात, त्याचबरोबर तुम्ही संस्कृतमध्ये MA केलेलं आहे. आणि मी बायोडेटा जेव्हा वाचला त्याला मला अजीवन शिक्षण किंवा निरंतर शिक्षण तुम्ही कसं घेत आहात त्याच्यामुळे मी स्वतःच प्रभावित झालेली आहे. आणि याचं ध्येय काय हे ज्याला मी वाचलं त्याला तुम्ही सांगितलं की अमरावतीमध्ये तुम्हाला स्वतःला आईच्या स्मृतिप्रित्यर्थ वृद्धाश्रम उघडायचा आहे. आणि ते करणंसुद्धा एक कला आहे आणि कौशल्य आहे आणि त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला आजचा जो हाताचा जो लाईफलाँग लर्निंगचा करिक्युलम आहे तो उपयोगी पडणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही इथे हा कोर्स पूर्ण केलात. तर चला आज आपण साईगीता मॅडम यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. चर्चेला सुरुवात करण्याच्या अगोदर मला सहज एक बालगीत आठवलं आणि तुम्हाला सगळ्यांना ते आठवेल. ते म्हणजे शाळा सुटली पाटी फुटली, आई मजला भूक लागली भूक लागली. किती सुंदर हे गाणं आहे. परंतु आजच्या ह्या वेगाने बदलत्या दुनियेमध्ये हे बालगीत आता चालणार नाही आहे. कारण आता पाटी फुटली वगैरे आता नाही चालणार. आता पाटीची जागा आहे ती तंत्रज्ञानाने घेतलेली आहे. ह्याचा अर्थ असा की 2000 असं म्हटलं जातं, डेटा असं सांगतं की 2030मध्ये म्हणजे काही वर्षातच 4-5 वर्षामध्ये
50% आत्ताच्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये बदल होणार आहे. म्हणजे हे बदल काय होणार आहे की डिजिटलायझेशन होणार आहे. डिजिटलायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित, कौशल्यावर आधारित अशा प्रकारचं शिक्षण आता आपल्याला घेणं क्रमप्राप्त आहे. ह्याचा अर्थ की तुम्ही एकदा डिग्री घेतलीत, ते बस झालं, नोकरी लागली, आता पुढे काही करायचं नाही, ही वेळ आता नाही आहे. तुम्ही डिग्री घेतली तरी पण त्याच्यावर आता भागणार नाही. नवीन कौशल्य हे तुम्हाला शिकणं क्रमप्राप्त आहे. ते शिकलं तरच तुम्ही ह्या जगामध्ये सक्षम राहाल, स्वतःला सुरक्षित ठेवाल, स्वतःचं संरक्षण करणार. आणि नेमकं हेच ध्यानात घेऊन फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो, शिक्षणाचा अधिकार, आणि भारत सरकारने ह्याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रम आणलेला आहे. तो म्हणजे आजीवन शिक्षण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लाईफलाँग लर्निंग असं म्हणतो. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की लाईफलाँग लर्निंग म्हणजे काय, आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः ह्याचा कसा उपयोग होणार आहे. आता ज्येष्ठच असं नाही, प्रौढसुद्धा, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम कसा उपयोगी पडणार आहे, काय सांगाल? तुम्ही अगदी खरं सांगितलं मॅडम, की आजचं युग हे आधुनिक युग आहे आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी सगळीकडे आहे. कोणीही क्षेत्र तुम्ही घ्या, ॲग्रिकल्चर घ्या किंवा शिक्षणाचं क्षेत्र घ्या किंवा आरोग्य घ्या, सगळीकडे टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे. आणि ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बरोबर आपलं समाज आणि समाजाची परिस्थिती पण बदलत चालली आहे. आणि ह्या बदलत्या समाजाशी आपल्याला जोडून राहायचं आहे, त्याला मॅच करायचं आहे. आणि म्हणून हे मॅच करताना आपल्याला नवीन गोष्टी, नवीन अनुभव आणि नवीन आव्हान हे जेव्हा येत राहतात, आपण ते ओव्हरकम करण्यासाठी काही ना काही कौशल्य शिकलं पाहिजे, तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. आणि हेच बेसिक प्रिन्सिपल आहे आपला आजीवन शिक्षण किंवा लाईफलाँग लर्निंगचं. म्हणजे कोणतीही नवीन शिक्षण आणि नवीन कौशल्य असं आपण कोणत्याही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण घेत असतो, त्यालाच आजीवन शिक्षण किंवा लाईफलाँग लर्निंग असं म्हणतात. ह्याच्यात 3 प्रकार मगाशी तुम्ही सांगितलेत, तर ते काय आहे? तर ह्याचे 3 भाग आहे. एक आहे फॉर्मल एज्युकेशन, म्हणजे आपलं एज्युकेशन प्रॉपर क्लासरूम एज्युकेशन जे आपण म्हणतो ते. एक आहे नॉन फॉर्मल एज्युकेशन. नॉन फॉर्मल लर्निंग म्हणजे ते स्ट्रक्चर्ड पाठ्यक्रम असतो, पण ते वर्कशॉपनी आणि ट्रेनिंग प्रोग्रामनी जे आपण आपल्या ज्ञानात किंवा आपल्या कौशल हे आपण वाढवू शकतो, असे जे वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, त्याला आपण नॉन फॉर्मल एज्युकेशन किंवा नॉन फॉर्मल लर्निंग असं म्हणतो. आणि तिसरं प्रकार आहे इनफॉर्मल लर्निंग. इनफॉर्मल लर्निंग म्हणजे आपल्या दैनंदिनात, आपल्या डेली लाईफमध्ये जे आपण आपल्या ऑब्झर्वेशननी, कम्युनिकेशन जे आपण शिकतो, ते आहे इनफॉर्मल लर्निंग. प्रौढ साक्षरता हे आपण भारतामध्ये शिकवतच आहोत. असं असून सुद्धा लाईफलाँग लर्निंग ची काय गरज आहे? आजीवन शिक्षण किंवा निरंतर शिक्षण ह्याची सुद्धा गरज आहे. करेक्ट. तर भारतामध्ये लिटरसी रेट म्हणजे साक्षरताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तुम्ही आता प्रेझेंट आणि पास्ट कम्पेअर करणार तर तुम्हाला खूप प्रोग्रेस दिसणार. आता मागच्या वर्षीच त्रिपुरा, मिझोराम आणि गोवा हे पण फुली लिटरेट स्टेट अशी घोषणा केली होती. फॉर्मल लिटरसी रेट वाढत चालले तरी सुद्धा प्रौढ शिक्षणाची आणि प्रौढ विद्यार्थी ते आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. कारण जे आपण टेक्नॉलॉजीबद्दल किंवा नवीन नवीन टॉपिक्स आहे किंवा टेक्नॉलॉजीमुळे जे ज्ञान आणि इन्फॉर्मेशन बाहेर आहे, ते आपलं शालेय शिक्षण किंवा कॉलेज एज्युकेशनमध्ये पूर्ण ते कव्हर होऊ शकत नाही. आणि इथेच प्रौढ शिक्षणाचं हे खूप मोठा स्कोप आहे. आणि प्रौढ शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळखपर्यंत नाही, पण ते नवीन कौशल्ये आणि नवीन अनुभव असं देणे गरजेचं आहे. आणि विशेषतः महिला, मागासवर्गीय सेक्शन ऑफ सोसायटीला, कामगारांना, स्थलांतरित झालेले लोकांना, ह्यांना विशेष ध्यानात घेऊन कौशल केंद्र आणि त्यांचं ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हाच
प्रौढ शिक्षणाचं मॉडेल आहे. मॅडम, तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आता सांगितलात. आपण ज्याला शिक्षण हा शब्द वापरतो त्याला आपल्याकडे सुशिक्षित वर्ग असाच येतो, परंतु आता DB म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर आहेत, आता डिजिटल मार्केटिंग आहे, डिजिटलायझेशन आहे, डिजिटलायझेशनमुळे आर्थिक व्यवहार होणार आहे आणि त्याच्याशी त्याचा निरक्षर लोकांशी सुद्धा संबंध येणार आहे. म्हणजे ही जी निरक्षर लोकं आहेत, जी दुर्दैवाने त्यांनी शाळा करू शकले नाहीत, परंतु त्यांना ह्याचं तंत्राचं ज्ञान झालं पाहिजे, हा हेतू किती महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्यांनासुद्धा कौशल्य शिक्षण, स्किल बेस्ड ट्रेनिंग, ज्याला आपण लाईफलाँग लर्निंग म्हणतो, ते छोट्या छोट्या शब्दामध्ये सुद्धा देणं खूप महत्त्वाचं झालं आहे. मग ते हवामान बदल असोत, शेतामधली झालेली क्रांती असो, आर्थिक व्यवहार होतात, सगळं बँकेमध्ये त्यांच्या जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं नक्कीच वाटत असेल की ह्यांच्यासाठी सुद्धा छोटे छोटे अभ्यासक्रम जे प्रौढ साक्षरतेमध्ये पाटीवर बसून करायचे, आता ते टेक्नॉलॉजीच्या द्वारे शिकवलं जातं. बरोबर आहे ना? करेक्ट आहे. आणि गव्हर्नमेंटचा हे एक प्रोग्राम आहे, तो NCERT द्वारा हे चालतो, त्याला उल्हास असं म्हणतात. yes. उल्हास. आणि हा उल्हास जे आहे हे नवीन फॉर्मॅट आहे आपलं निरंतर शिक्षा आणि अडल्ट लर्निंगचं. हो, तर हे शाळा आणि कम्युनिटी याचं खूप जवळचं त्यांचं नातं आहे. शाळा त्यांचं सेंटर आहे जिथे शिक्षकांना आणि व्हॉलंटियर्सला त्यांनी ते ट्रेन करतात आणि हे ट्रेनिंग ते कम्युनिटी लोकांना जाऊन देतात. असे जे तुम्ही छोटं कोर्स हे सांगितलं, कार्यशाळा, ते डिजिटल माध्यमातून त्यांना ते शिकवतात. 93% लोक आज आपल्याकडे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये राहतात आणि त्यांचा डायरेक्ट संबंध आहे तो टेक्नॉलॉजीशी येतो. आणि टेक्नॉलॉजी म्हणजेच कौशल्य, आणि कौशल्य शिकणं म्हणजे निरंतर एज्युकेशन, एक वन ऑफ द फॉर्मॅट आहे. हे असं ते आपण आजच्या भागामध्ये जोडून घेतलेलं आहे. त्याची बरीचशी नवीन माहिती मला असं वाटतं ह्याद्वारे प्रेक्षकांनासुद्धा मिळत असेल. आता मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारते की वार्धक्यशास्त्र हा माझा नेहमीच आवडता विषय राहिलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी वार्धक्यशास्त्राला ह्या लाईफलाँग लर्निंगशी खूप महत्त्वाच्या आहे. सतत शिक्षण झाल्यामुळे जे ज्येष्ठांना मेमरी लॉस होतो, मला असं वाटतं तो पण कुठेतरी प्रिव्हेंट होतो. त्यांना प्रॉडक्टिव्ह एजिंगसाठी सुद्धा मदत होते आणि जीवनामध्ये काहीतरी होप्स आहेत. मला काहीतरी शिकायचं आहे, म्हणून मला जगायचं आहे आणि मला आनंदी राहायचं आहे. मला असं वाटतं ह्याचा आणि लाईफलाँग लर्निंगचाही संबंध असावा ना? काय सांगाल? अगदी बरोबर. ते जेरंटॉलॉजी विषय तुम्ही म्हणत आहात आणि जेरंटॉलॉजी हा एक शास्त्र आहे. वृद्धत्वाचा सर्वांगीण अभ्यास करणारा हा एक शास्त्र आहे आणि याला आपण मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट असं पण म्हणतो, कारण यामध्ये सायकॉलॉजी, सोशॉलॉजी असे सगळे ॲस्पेक्ट्स येतात. आणि हे जेरंटॉलॉजी स्पेशली वृद्धत्व म्हणजे एजिंग आणि ज्येष्ठ नागरिकांवरतीच हा सब्जेक्टचा फोकस आहे. आणि आपल्याला माहीत आहे की वृद्धांची संख्या आता वाढणारी आहे आणि प्रोजेक्शन पण आहे की खूप संख्या यांची वाढणार आहे. तर आपल्याला हे कॉन्टेक्स्ट माहीत आहे, हे संदर्भ आपल्याला माहीत आहे आणि म्हणून वृद्धांची मानसिक स्थिती, आरोग्य स्थिती, त्यांचं सोशल सिक्युरिटी, त्यांचं शिक्षण वगैरे हे सगळं स्कोप आणि याची माहिती आणि अंडरस्टँडिंग हा जेरंटॉलॉजी हा सब्जेक्टमधून आपल्याला मिळतो. तसंच हे एक भाग आहे आणि दुसरा भाग असे आहे की आपलं दृष्टिकोन ज्येष्ठ नागरिकांना बघण्याची खूप वेगळी आहे. आपण प्रत्येकदा त्यांना प्रॉब्लेम्स आणि त्यांचे प्रॉब्लेम्स असं आपण त्यांना संबोधन करतो, पण हे निगेटिव्ह नसता एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन पण आहे. ते आपल्याला जेरंटॉलॉजीमधून येतो की ज्येष्ठ नागरिक हे पण एक प्रोडक्टिव्ह सिटिझन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप विजडम आहे, त्यांच्यामध्ये इच्छा आहे, जबरदस्त शिक्षा आहे आणि ते कॉन्ट्रीब्यूट पण करू शकतात सोसायटीला. डिजिटल शिक्षण घ्यायचं असतं ज्येष्ठ नागरिकांना, सगळ्यांनाच घ्यायचं असतं, पण काही अडचणी पण आहेत त्यांच्यामध्ये. अगदी थोडक्यात सांगाल का त्या काय अडचणी येतात? हो, ज्येष्ठ नागरिक जेव्हा कोणत्या कोर्समध्ये किंवा प्रशिक्षण केंद्रामध्ये किंवा वर्कशॉपमध्ये जातात, त्यांना आधीच एक भीती असते की टेक्नॉलॉजी म्हणजे रॉकेट सायन्स आहे, आपण कसं शिकणार, कौशल्य नसतो
आणि त्यांना त्याचं नॉलेज पण नसतो. कित्येकदा डिजिटल टेक्नॉलॉजीचं ज्ञान घेतलं तरी आपल्याला ते उपयोग करता येणार जेव्हा आपल्याकडे इंटरनेट असणार किंवा सगळे काही रिसोर्सेस असणार. ते हे लिमिटेशन्स असतो. डिजिटल टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी आर्थिक मर्यादा पण कोणाकोणाला असते, लँग्वेज बॅरियर पण असतो. पण लँग्वेजचं आता आपले म्हणजे रिजनल लँग्वेजमध्ये सगळे कॉन्टेंट वगैरे येत आहे, तरी पण हे एक लिमिटेशन असतो. मिलिंदजी, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही विद्यार्थी आहात आणि मी मगाशीच सांगितलं तुमच्या बायोडेटामध्ये इतकं छान सांगितलं आहे. तर तुम्ही इथे विद्यार्थी आहात, मॅडमचे तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुम्हाला हा अभ्यासक्रम तुम्ही ज्याला पूर्ण केलात तर तुमच्या काय भावना आहेत, किंवा जसं परस्पर ह्याचा काय संबंध आहे, आजीवन शिक्षण त्याचप्रमाणे सक्रिय वृद्धत्व म्हणा किंवा पोस्ट निवृत्ती, म्हणजे तुम्ही आता निवृत्त होणार आहात, आता झालेले नाहीत, त्याचा आणि ह्याचा परस्पर काय संबंध आहे, काय सांगाल? हो, अगदी बरोबर आहे मॅडम. हा परस्पर संबंध समजून घेण्याच्या अगोदर आपण सक्रिय वृद्धत्वाबद्दल समजून घेऊ. तर हे 1961 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट हविगहर्स्ट जे वृद्धत्वावर संशोधन करत होते, त्यांनी आनंदी आणि यशस्वी समाधानी वृद्धत्वासाठी ही एक कृती सिद्धांताची मांडणी केली, ज्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असणं अपेक्षित आहे. तर याच संकल्पनेला पुढे नेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने 2002 मध्ये वृद्धत्वासाठी एक मैलाचा दगड ठरणारा ही सक्रिय वृद्धत्वाची संकल्पना मांडली, ज्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय राहणं हे अपेक्षित असतं. म्हणजे तुमची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सहभाग हा सर्वोत्तम पातळीवर राहावा, ह्या अपेक्षेने वृद्धांनी निवृत्तीनंतर सुद्धा कृतिशील आयुष्य जगावं हे अपेक्षित आहे. आता आपल्या भारतीय परंपरेमधलं, तत्वज्ञानामधलं आपल्याला वानप्रस्थाश्रम ही कल्पना माहिती आहे, ज्याच्यामध्ये हळूहळू आपण संसारातून अलिप्तता घेणार, पण त्याच्या संपूर्ण विरुद्ध अशी ही संकल्पना म्हणजे अगदी सक्रिय आयुष्य जगायचं. तर आता निरंतर शिक्षणाचा याच्याशी काय संबंध? तर परस्पर संबंध फार महत्त्वाचा आहे, कारण निरंतर शिक्षण घेतल्याने जसा वृद्धांनी जर का एखादा अभ्यासक्रम निवडला, जसा हा गेरंटॉलॉजी विषय, कला, तंत्रज्ञान किंवा गाणं शिकायला, तर त्यांच्या मज्जासंस्थांमध्ये संभाषणाचे नवे मार्ग निर्माण होतात, म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी ज्याला म्हणतात. तर या न्यूरोप्लास्टिसिटीमुळे कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे संज्ञानात्मक ह्रास याची गती कमी होणार आणि जे स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया, अल्झायमर सारखे जे आजार आहे त्यांची गती थोडीशी कमी होते. तर हा याचा एक फार महत्त्वपूर्ण फायदा आहे की कंटिन्युअस लर्निंग विल ऑलवेज एनहान्स युअर म्हणजे मेंटल आणि शारीरिक, मानसिक आणि शारीरिक ह्रास थोडा कमी होणार आणि तुमचं मानसिक उत्तेजन येणार. बरोबर. तुमचा मेंदू आहे तो सतत जागृत ठेवला पाहिजे, आणि ज्याला आपण निरंतर शिक्षण घेतो मेंदू जागृत राहतो आणि त्यामुळे स्मृतिभ्रंश वगैरे याच्यासारख्या आजारापासून आपण दूर राहू शकतो. बरोबर आहे ना? बरोबर. हां. आता दुसरं म्हणजे डिजिटल माध्यमांमुळे किंवा तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना व प्रौढांना शिक्षण घेतल्यात काही नवीन संधी उपलब्ध होतील का? हो, तंत्रज्ञान विकासामुळे एक अमूलाग्र बदल झालेला आहे आणि एक अभूतपूर्व लवचिकता आणि सुलभता निर्माण झालेली आहे. मुख्य म्हणजे वेळ आणि ठिकाणाच्या कुठल्याही मर्यादा उरलेल्या नाहीत. तर म्हणजे प्रौढ व्यक्ती घरी बसल्या बसल्या त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतात किंवा घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा ते आपले अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात आणि खऱ्या अर्थाने एक लोकशाहीकरण करण्यासारखं आहे. म्हणजे वृद्धांना आपण जर का एक मार्जिनलाइज्ड किंवा वल्नरेबल म्हणजे एक दुर्बल घटक, समाजाचा एक दुर्बल घटक समजलं, तर अशा दुर्बल घटकांना सुद्धा शिक्षण घेण्याला कुठल्याही मर्यादा नाही. ते आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर आपल्या सोयीप्रमाणे हे शिक्षण घेऊ शकतात. तो एक फार अमूलाग्र बदल आहे. वेळही वाचतो. हो, हां, वेळही वाचतो, कारण अमुक वेळेमध्येच तुम्हाला इन्स्टिट्यूशनमध्ये जावं लागतं, अमुक वेळेमध्येच तुम्हाला लायब्ररीमध्ये जावं लागतं. ह्याच्यामध्ये वेळ काळ ह्याची मर्यादा सोडून तुम्ही तुमच्या सोयीने हे शिक्षण डिजिटलायझेशन माध्यमातून घेऊ शकता. ही कितीतरी मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं आजीवन शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. मॅडम, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते
की विद्यार्थी किंवा प्रौढ किंवा कुठल्याही प्रकारचे विद्यार्थी असतात त्या सर्वांना शिक्षण अधिक सुलभ व्हावं ह्याच्यासाठी सरकार करतच आहे, पण तुम्हाला असं वाटतं की अधिक काय केलं पाहिजे जेणेकरून ह्याचा जो फायदा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना मिळू शकतो? हो, जसं तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधीच सांगितलं होतं की हे NEP 2020चं प्रौढ शिक्षण हे एक मोठा भाग आहे. म्हणजे सरकारने आणि सगळ्यांनी असं हे एंडोर्स केलं आहे की हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि सगळ्यांनी आपलं कौशल्य आणि स्किल्स आणि नॉलेज हे त्याचा प्रोग्रेस करावा आणि ॲडव्हान्स करावा. तर हे याच्या द्वारे सगळे युनिव्हर्सिटीजमध्ये एक अडल्ट लर्निंग डिपार्टमेंट्स आहे आणि हे अडल्ट लर्निंग डिपार्टमेंटचं हेच प्रमुख कार्य आहे की ते अडल्ट लर्नर्स म्हणजे प्रौढ जे विद्यार्थी असतात त्यांना केटर ते करतात. म्हणजे मिलिंदसारखे मोटिवेटेड विद्यार्थी आणि म्हणजे वेगवेगळे विषय असतात आणि ते ओपन करतात सगळ्यांना प्रौढ विद्यार्थ्यांना आणि ते काउन्सिलिंग म्हणा किंवा मेंटल हेल्थ म्हणा, जेरंटॉलॉजी म्हणा, नाहीतर लीडरशिप म्हणा, असे वेगवेगळे जे आपल्या समाजामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे याला ते जोडतात. तर हे एक आहे. आणि NGOजमध्ये पण ते स्किलिंग सेंटर्स सरकारने उघडले आहे आणि ते स्किलिंग सेंटर्समध्ये पण प्रौढ विद्यार्थी जे आहे हे अनेक स्किलिंग कोर्सेस ते घेत आहेत. टेलरिंग म्हणा, मोबाईल रिपेअरिंग म्हणा, असे मार्केट ओरिएंटेड जे कोर्सेस आहेत, ब्युटिशियन म्हणा, हे सगळे कोर्सेसचा पण लाभ ते घेत आहे. आणि ऑन्टरप्रेनरशिप, स्टार्टअप असे सुद्धा आपण निरनिराळे प्रयोग, निरनिराळे सेंटर्स पण आहे. हे सगळे सरकारने एनकरेज केलं आहे असं सेंटर्सशी. तुम्ही जे आता स्टार्टअपचा विषय काढलात आणि आपली डेमोग्राफी जी वाढते ज्येष्ठांची, तर भारत सरकारने सुद्धा स्टार्टअपसाठी एक चांगलं धोरण केलेलं आहे आणि मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्टअप्स काही वर्षामध्ये निर्माण झालेले आहेत. मला वाटतं त्याचंसुद्धा एक आपण म्हणतो की फलश्रुती असू शकते लाईफ लाँग लर्निंगची. कारण ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक स्वतःची नोकरी सोडून आता स्टार्टअप्स करत आहेत, अर्थार्जन करत आहेत आणि समाजाचं सुद्धा भलं करत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे, नाही का? मला असं वाटतं की आपली चर्चा खूप चांगली झालेली आहे. तुम्हाला काही लोकांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना काही मेसेज द्यावा असं आवडेल का? हो, मला प्रेक्षकांना हेच संदेश द्यायला आवडेल की शिक्षणाला काही वयाची मर्यादा नसते आणि आपलं अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याला सतत शिकायलाच हवं. आणि जेव्हा जेव्हा आपण शिकत राहतो आपण वाढत राहतो. म्हणजे लर्निंग, ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि चेंज हा यांचा क्लोज असोसिएशन आहे. जोपर्यंत आपण आहो या जगात आपल्या वेलबिंगसाठी आपण ते सतत शिकत राहायलाच पाहिजे. फक्त फॉर्मल एज्युकेशन असं नाही, पण कुठेही कोणत्याही सिच्युएशनमध्ये ते शिकण्याने आपलं प्रोग्रेस आणि ग्रोथ होणार. मॅडम, तुम्ही इथं आलात आणि अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. तसेच मिलिंदजी, आपणही इथे आलात. खरं तुम्हाला पण मी एक संदेश विचारायला पाहिजे होता. तुम्ही सांगू शकता का की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या वयाचे किंवा तुमच्यापेक्षा लहान किंवा तुमचे मोठे यांना काही तुम्हाला संदेश द्यायचा आहे का? हो, नक्कीच मॅडम. ॲक्च्युली वृद्धत्वाला योग्य रीतीने सामना करण्यासाठी निवृत्तीनंतर माणसाने अगदी सक्रिय आयुष्य जगायला पाहिजे. पण त्या सक्रिय आयुष्याचा अर्थ फक्त हा नाही की आपण एक मनोरंजनात्मक पद्धतीने आपलं आयुष्य जगावं, फिरण्याची हौस भागवावी. त्याच्या पलीकडे जाऊन शिकणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. गेल्या 5 वर्षात मी जेव्हा MA संस्कृत केला आणि आता जेरंटॉलॉजीचा डिप्लोमा केला, तर मी हे सुद्धा बघितलं आहे की माझ्या स्मृती म्हणजे माझी मेमरी रिटेनिंग कॅपॅबिलिटी बऱ्यापैकी कमी होते आहे वयानुसार. तर ते सगळ्यांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी प्रत्येक वृद्ध व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकांना हे आवाहन करील की त्यांनी कुठल्या ना कुठल्या कोर्सेस करून आपलं मेंटल एजिलिटी कायम ठेवावी. खूपच छान संदेश आपण दोघांनी इथे दिलेला आहे. तर प्रेक्षक हो,
आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. तुम्हाला ह्या कार्यक्रमातून मला सगळं नक्की हे कळलं असेल की एक डिग्री घेतली आणि आता पुढे काही करायचं नाही, ही जी पूर्वीची आपली सवय होती किंवा पूर्वीची जी गरज होती ती त्यावेळेला ती गरज होती, कारण पुढे शिकायचं तसं काही नव्हतं. जे आपण शिकलं त्याच्यामध्येच आपण फार तर आणखीन एक्सपर्टीज करत होतो. परंतु आत्ता ज्याला आपण डिजिटलायझेशन म्हणतो, म्हणजे काय की कम्प्युटरायझेशन, इंटरनेट, मोबाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नवीन प्रणाली आलेली आहे. ब कड आता किंवा आई गेलेला आहे, तो बेस आहे आपला. परंतु त्याच्या पुढे ज्याला ऑगमेंटेशन म्हणतं ते वाढल्यामुळे नवीन कौशल्य, अजीवन शिक्षण किंवा निरंतर शिक्षण ही काळाची गरज आहे. साई गीता मॅडम आणखीन मिलिंदजी, आपलं दोघांचंही इथे मी अत्यंत आभारी आहे. आपण हा कार्यक्रम आता इथेच संपवत आहोत. प्रेक्षक हो, आपण पुढील भागात भेटूया कायद्याचा ह्या कार्यक्रमामध्ये नवीन विषय घेऊन आणि नवीन पाहुणे बोलवून.